खरंच कसली कसली संकट आली आज, पण सुटले बाबा एकदाची त्यांच्यातून। आता आधी अक्कलकोट मधून बाहेर पडते, मग गावी कसं जायचं ते बघू। आणि गावी गेल्यावर आधी आई बाबा यामिनी सगळ्यांना भेटेन, मग पुढचं पुढे ठरवू। आई बाबा माझी किती काळजी करत असतील, आणि यामिनी यामिनी तर रडतच असेल। माझ्यामुळे सगळ्यांना किती त्रास झालाय। अरे देवा, ही कुठली वाट आता? अक्कलकोटच्या वेशीकडे नक्की कुठून जायचं? स्वामी, तुम्ही इथून मला बाहेर तर पडू दिलत, पण आता पुढची वाट तुम्हीच दाखवा। कारण माणूस जेव्हा रस्ता चुकतो तेव्हा त्याला सगळ्यात जास्त भीती अंधाराची नाही, एकटेपणाची वाटते। नाही, असं इथे उभं राहून चालणार नाही। मला कुठली तरी एक दिशा निवडावीच लागेल। प्रत्येक वेळी योग्य दिशा मिळेलच असं नसतं, पण जर पुढे चालत राहिलं तर योग्य दिशा आपोआप सापडते। आता जे होईल ते होईल। छूटा संयम छूटी सबूरी, अब न्याय की कहानी कैसे होगी पूरी। संयम सुटला की मन भरकटत आणि मग माणूस नियतीच्या पुढे धावायला सुरुवात करतो। त्याला वेळेआधी प्रश्नांची उत्तर हवी असतात। अनेकदा त्यांच्या हातून नियती प्रश्नच हिसकावून घेते। घाईत घेतलेलं प्रत्येक पाऊल माणसाला असं वाटतं की हे आपलं स्वतःच आहे, पण त्या पावलावर काळाने आधीच उत्तर लिहून ठेवलेलं असतं। गंगा, तुझ्या पावलांनी दिशा बदलली पण रस्ता नाही। माणूस वाट बदलू शकतो पण नियतीने ठरवलेला मार्ग नाही। आता बघूया कथा कुठे वळते। येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाचा येळकोट। हे मंदिर, हे तेच मंदिर आहे जे मला नेहमी स्वप्नात दिसतं। मला असं का वाटतंय की हे मंदिर माझ्या ओळखीचं आहे? याआधी मी इथे आले, अनेकदा आले, पण पण हे कसं शक्य आहे? या लग्नाला माझी संमती नव्हती आणि आमचीही नव्हती, पण नियतीची होती ना, स्वामींची बी। बाळा, तू आता अक्कलकोटला आलीस, तुझ्या समध्या प्रश्नांची उत्तरं तुला सापडतील। हे कोण आहेत आणि यांना माझ्याबद्दल इतकं कसं माहिती? माझ्या भूतकाळाबद्दल नक्की काय माहिती आहे यांना? जर यांना कळलं की मी इथून निघून चालले तर हे मला पुन्हा अडवतील। अक्कलकोटात आमच्यापासून पळून कुठे जाणार? कुठेही गेलीस, कुठलीही वाट चाललीस
तरी आमच्यापासून पळून जाऊच शकत नाहीस. भक्त वाट बदलतो पण कृपा माग सोडत नाही. आमची भेट होणारच. शिवशंकर शंभू.